नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. तर आज आपलं लॉ विथ विधी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर आपण या चॅनलवरचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन ज्ञान अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की सासू जर सुनेला त्रास देत असेल किंवा सासूचा एखाद्या सुनेला त्रास होतोय तर तिने कोणकोणत्या कायद्याची मदत घ्यावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सासू सून हे नातं जितकं आपण चर्चा करावी तितकं कमीच आहे. सासूच्या जाचाला कंटाळून अनेक सुनांनी आत्महत्या केली असेही आपण केसेस फार पाहतो आणि किंवा अशा केसेसच्या फार उदाहरणं आहेत, आजही दिसून येतात. पण याबाबत असणारे कायदे तुम्हाला माहीत आहेत का? तर तेच कायदे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. घरात अनेक विषयांवरून वाद सुरू होतात. प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं हे लागतच असतं. अनेकदा कुटुंबातील माणसं इतकी वाईट वागतात की खरंच हे आपल्यासोबत होत आहे का ह्याच्यावरही खात्री पटत नाही. पण या सर्वांमध्ये जर सर्वात जास्त चर्चा जर होत असेल तर ती म्हणजे सासू सुनेच्या नात्याबद्दल. सासू सुनेचा वाद हा वर्षानुवर्ष परंपरागत चालू आलेला आहे. आता अनेक घरात हा वाद होताना दिसत नाही, कारण का मुलं लग्नानंतर सेपरेट राहतात किंवा कारण लग्न झाल्यानंतर बरेच मुलं बायकोसह वेगळे राहतात. पण अनेक घरांमध्ये आजही एकत्र राहताना सासू सुनेमध्ये वाद विकोपाला जातात. अनेकदा सासू आपल्या नात्यांचा गैरवापर करत अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुनेशी वागताना आजच्या काळात सुद्धा दिसतात. पण सून आपल्या विरुद्ध होणाऱ्या या शोषणाविषयी नक्कीच कायद्याची मदत घेऊ शकते. पण अजूनही अनेक जणांना याविषयी माहिती नाही आहे. त्यासाठी सासू सुनेच्या नात्याला जर सुनेला त्रास होत असेल तर तिने कोणकोणत्या कायद्याची मदत घ्यावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर एखादी सासू सुनेचा हुंड्यासाठी जर छळ करत असेल, हुंड्यासाठी सासू बरेचदा सुनेचा छळ करताना दिसून येते. पण आपल्याच घरात आलेल्या दुसऱ्या घरातील एखाद्या मुलीला अशा पद्धतीने छळणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुलीपेक्षा पैशाला अधिक महत्त्व देऊन हुंडा मागणं हे कधीच नातं पुढं घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी सुनेंनी आवाज उठवणं तितकंच गरजेचं आहे. IPCच्या कलम 498A चा वापर करून कोणतेही सून या विरोधात सासूविरुद्ध तक्रार दाखल करू शकते आणि तो तिचा हक्क आहे. हुंड्यासाठी जर सुनेचा छळ होत असेल तर हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक ठिकाणी अशा वागण्यामुळे आजही सासू या व्यक्तीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. तसं पहिल्यापासूनच सासू आणि सुनेच्या नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर एखाद्या सुनेला जर हुंडाबळीसाठी किंवा मग हुंडा मागितला जात असेल तर तिने IPC कलम 498A च्या नुसार ती सासूविरोधात गुन्हा दाखल करू शकते. दुसरं आहे की वाईट साईड बोलणं, मारझोड करणं. जर सासू जर एखाद्या सुनेला वेडवाकडं बोलत असेल किंवा अपशब्द बोलत असेल किंवा मारझोड करत असेल, आजही अनेक गावांमध्ये अथवा अगदी मोठमोठ्या घरांमध्ये सासू आपल्या मुलाच्या आणि नवऱ्याच्या मदतीने सुनेला मारझोड करण्याच्या अनेक केसेस दिसून येतात. आईवडिलांना त्रास होऊ नये याचा विचार करून बरेचदा अनेक मुली त्या सहन करत राहतात. पण हे सहन करणे योग्य नाही. कोणत्याही नात्याचा हिंसा सहन करणे योग्य नाही. त्यातही सासू सुनेचं नातं हे असलं तर त्याची एक वेगळीच बाजू असते. एखाद्या सुनेची सासू जर तिला वाईट साईड बोलत असेल अथवा मारझोड करत असेल तर सहन करत राहण्यापेक्षा घरगुती हिंसाचार कायद्याची मदत घ्यावी. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या नावाने ओळखला जाणारा हा कायदा सुनांसाठी फायदेशीर ठरतो. ज्यावेळेस आपल्याला जर एखादं बोललं जात असेल, जर वारंवार अपशब्द वापरले जात असतील, मारझोड केली जात असेल तर सून एखादी डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घरगुती हिंसाचार या कायद्याची मदत घेऊ शकते. हा कायदा या सुनांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कायद्याची मदत घेऊन सून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची नक्कीच दाद मागू शकते. पण अनेकदा आजही महिला समाजाचा विचार करून स्वतःला त्रास करून जगत असल्याचेही दिसून येते. पण हे टाळण्यासाठी मुळात सासू आणि सुनेचं नातं हे कसं असावं हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. सासू आणि
सुनेचं नातं जर कायद्याच्या चौकटीत जर यायचं नसेल तर सासू-सुनेचं नातं कसं असावं, तर ते अगदी पहिल्यापासूनच सासू-सुनेनी आपल्यात जास्तीत जास्त मैत्रीचं नाते निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करावा. भांडण, मतभेद हे प्रत्येक नात्यामध्ये असतात, पण ते वेळीच सोडवणे आणि एकमेकांना जपून वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्याची मदत घेण्यापेक्षा नाती जपून अधिक लवकर पुढे जाता येते आणि आयुष्यात त्रासही कमी होतो. एकमेकांना महत्त्व देणे गरजेचं आहे. सासू-सून या नात्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येत आहे आणि त्या व्यक्तीला महत्त्व द्यायचे आहे असा विचार केल्यास भांडण, हेवेदावे राहणार नाहीत. सासू-सून हे अत्यंत नाजूक नाते आहे. हे टिकवण्यासाठी जबाबदारी केवळ सासूचीच नाही तर आठवडाभर सून ऑफिसची कामं करत असेल तर तिला सांभाळून घेणे, सासूचं काम करणे, सुट्टीच्या दिवशी सासूला आराम देण्याचे काम सुनेने करावे. हे एकमेकांच्या समजून घेतले तरच सासू-सुनेचे नाते अगदी चांगले होऊ शकते. सासू आणि सुनेच्या नात्यात येणारा कडवटपणा पटकन कमी होऊ शकत नाही. तुमच्याकडून सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही सासूकडून त्रास होत असेल मात्र नक्की कायद्याची मदत तुम्ही घ्यावी. मात्र याआधी हे नातं जपण्याचा नक्कीच प्रयत्न करावा व त्यानंतरच तुम्ही कायद्याची मदत घ्यावी. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जर सासू हुंड्यासाठी जर छळ करत असेल तर IPC 498A अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. जर वाईट साईड बोलत असेल, मारझोड करत असेल तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याच्या अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. पण हे सर्व करण्याअगोदर जर तुम्ही नातं जपलं किंवा मग आपल्या एकमेकांना महत्त्व देणे गरजेचे आहे. जर तेही करून जर तुम्हाला सासू-सुनेच्या नात्यात येणारा कडवटपणा पटकन कमी नाही होणार, पण तुमच्याकडून सगळ्याच गोष्टी करूनही सासूकडून जर तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र नक्कीच तुम्ही कायद्याची मदत घ्यावी. हुंड्यासाठी जर त्रास होत असेल तर IPC 498A याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. जर मारझोड होत असेल किंवा मग तुम्हाला शिवीगाळ होत असेल किंवा अपशब्द वापरले जात असतील तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स या ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जर सासूचा सुनेला जर त्रास होत असेल तर तिने कोणकोणत्या कायद्याची मदत घ्यावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.